हे मंचुरियन तुम्ही जर एकदा घरी केलं ना तर तुम्ही बाहेरचं मंचुरियन नक्कीच विसरून जाणार बघा. त्याच्यासाठी काय करायचं, एकदम सोपी रेसिपी आहे बघा. चला सांगते काय करायचं ते. इथे घेतलेलं आहे मी चिंच धुवून न भिजू घालून घेतलेली आहे एका वाटीमध्ये, ते साईडला करून घ्यायची. आणि इथे 1 किलोनं पत्तागोबी घेतलेली आहे बघा मी. त्याला छान असं कट करायचं चॉपरमध्ये, एकदम बारीक 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 एकदम चॉप करून घ्यायचं. परातीमध्ये काढून घ्यायचं सगळी पत्तागोबी चॉप करून घेतली आहे. आता याच्यामध्ये 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकले आणि 2 वाटी मैदा टाकलाय बघा मी. 1 वाटी कॉर्नफ्लॉवरला 2 वाटी मैदा घेतलेला आहे मी. मध्ये नंतर टाकलेला आहे मी फूड कलर, त्याच्यानंतर टाकलेला आहे मध्ये मी मीठ आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घेतलेला आहे बघा. एकदम एकजीव पूर्ण झालं पाहिजे तोपर्यंत त्याला छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं. याच्यात थोडंसं पाणी टाकत ना याला मस्त असं याचा गोळा आपल्याला असा करून घ्यायचा आहे. आणि पाणी गरज असेल तर टाका, नसेल तर टाकू नका, कारण पत्तागोबी जे आहे ते पाणी छान असं सोडत असते. तर मस्त असं याचं पीठ छान असं करून घेतलंय आणि गॅसवरती मस्त असे याचे जे आहे ते बॉल्स असे तळून घेतले. एकदम असे गोल गोल आकार नाही करायचे, जसे पकोडे तळतो बघा तसं हाय टू मिडियम गॅसवर आपल्याला तळून घ्यायचं आहे. लो टू मिडियम नाही, हाय टू मिडियम गॅसवर तळून घ्यायचे. आणि अशाच आकाराचे पकोडे करायचे, जसे भजे तळतो तसे करायचे. एकदम स्ट्रीट स्टाईल, एकदम बाहेरसारखं मंचुरियन लागतं त्याच्यामुळे. नंतर इथे वाटीमध्ये 2 चमच कॉर्नफ्लॉवर पाण्यामध्ये असं मिक्स करून मी ठेवलेलं आहे. आपले बॉल्स पण सगळे तळून झालेले आहेत. गॅसवर तेल गरम केलं, म्हणजे अद्रक लसूणचं पेस्ट टाकलं. त्याच्यामध्ये टाकलेला आहे मी कांदा, आणि आपण आज यूज करणार आहोत एव्हरेस्टचा काश्मीरी रेड चिली पावडर. त्याच्यामध्ये टाकण्याची त्याच्याने खूप छान अशी टेस्ट येते आणि खूप भारी पण लागतं. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत मध्ये चिंचचा जो पल्प केलेला होता आपण, त्याचं पाणी वगैरे काढून घेतलं, चिंच असं चाळून घेतलं मी पाणी त्याचं. ते पाणी मध्ये टाकायचं, थोडंसं मध्ये पाणी ॲड करायचं, आणखी नॉर्मलवालं मिक्स करायचं. मग थोडासा गूळ टाकायचा आणखीन, आणि कॉर्नफ्लॉवरचं जे मिक्स केलं होतं ना आपण, ते थोडं टाकत त्याला मिक्स करत नाही, आणि तर मध्ये गाठी होतील. सो त्याचं तुम्ही ध्यान ठेवा, मध्ये गाठी होऊ नयेत म्हणून. मग चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं, याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं. याच्यावर टाकायचे असे मस्त असे बॉल, आणि बॉल टाकून छान अशी खालीवरी करायचे बघा हे. आणि मस्त आपलं मंचुरियन रेडी आहे. मस्त वरी पत्तागोबी टाकायची, एकदम छान लागतं, एकदम भारी लागतं बघा.